कमी वयाचा खेळाडू आहे, मात्र आपल्या गोलंदाजीच्या आणि आपल्या खेळाच्या जोरावरती त्याने नक्कीच आपलं नाव अगदीच तालुका नाही तर तालुक्याच्या बाहेर देखील करता वेळी आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिला चेंडू देण्यासाठी सज्ज राहिला आहे डावखुरा गोलंदाज, मात्र समोर आव्हान आहे. या अगदीच पहिला चेंडू राईट लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने. सन्माननीय भगवानजी यादव यांचं भगवानजी यादव हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. चांडगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि अगदीच चांडगाव गावामध्ये होणारी क्रिकेटची स्पर्धा त्याचे अगदीच चांगले आयोजक देखील यांच्याकडे पाहिलं जातो. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडू देण्यासाठी सज्ज राहिला, अगदी वेळ नका घेऊ मित्रांनो. मिलिंद जांभळे लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. हो हो, सुंदर डिलिव्हरी, अगदी चांगल्या धाटणीचा चेंडू राहिलाय. गुडलाईन स्पोर्टला चेंडूचा टप्पा आदळला, चेंडू सरळ यशाच्या हातामध्ये विसावला गेला. संकेत गव्हाळेला हा चेंडू मात्र आवाकाच्या बाहेर राहिला. डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक. जी स्पर्धा आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2025 पहिलं पर्व श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन चढेरा विभाग यांच्या माध्यमातून. ओ मोठा फटका, फटका फसलाय. ओ हो, क्या हुआ. खऱ्या अर्थाने ही मॅच नाही मित्रा, ही कॅच नाही सोडली तर तू काय केलं माहिती आहे का, मॅच सोडली की काय. कारण हा झेल एवढा महत्त्वाचा होता, एवढा महत्त्वाचा होता की प्रेक्षक वर्ग देखील म्हणेल की तू काय चुकी केली. कारण संकेत गव्हाळेला जीवनदान मिळालंय. अगदी फार्मामध्ये असलेला हा खेळाडू त्याला जीवनदान मिळालंय. अगदीच मिलिंद जांभळेचा स्पेल चांगला होत राहिलाय. मात्र पहा आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदीच लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मधोमध मारलेला फटका. चेंडू सीमा फार. 6 धावांसाठी षटकार, 8 धावा. हा झेल किती इम्पॉर्टंट, किती महत्त्वाचा होता. जर हा झेल पकडला असता तर या 6 धावा पाहायला मिळाल्या नसत्या. मिलिंद जांभळे पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅकवर बोटं फिरवलीत. ओ हो, शर्तीचे प्रयत्न राहिले होते अगदी. पहा चेंडू थांबला देखील, फलंदाजाने देखील थोडंसं शांत राहिलंय. हा वार पलटवार होताना पाहायला मिळतं या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडूवरती झेल सुटला गेला, तिथे 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या चेंडूवरती 6 धावा, चौथ्या चेंडूवरती धावा मिळाल्यात 0 धाव. कोणती धाव मात्र या चेंडूवरती आली नाही. 8 धावा धपळकावरती. मिलिंद जांभळे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज राहिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या सिंगलने पुढे सरकत असताना 9 धावा धपळकावरती. चांगली सुरुवात चुडकुली संघाच्या अगदीच या फलंदाज बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला जर पाहिलं तर स्मिथ बोर्ड आलाय. हो, चांगला चेंडू राहिला. अगदी फुटवर्कचा वापर केला होता, मात्र गोलंदाजाने टान्स ओळखला आणि जो नॅचरल कट आहे थोडा चेंडूचा टप्प्यामध्ये कट झाला. चेंडू आतमध्ये वळण घेतलं. डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सोडकुली संघाची बिनबाद 9 धावा धपळकावरती. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. हा छोटासा खेळाडू उद्याचं भविष्य मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन देखील त्याला फोकस करतायत. आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं गेलंय. नक्कीच घरी आपले घरचे नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असेल. फटका बसला गेलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी माघारी परतावा लागेल.
ज्या विकेटच्या शोधामध्ये होता देव संघ, ती विकेटचा शोध मात्र जी मोहीम होती ती मात्र फत्ते झाले. फलंदाज संकेत गव्हाळे बाद होऊन मैदानाच्या बाहेर. प्रमोद पाटील. अगदीच पाटीलचा बोलबाला पाहायला मिळाला या चेंडूवरती. का नाही, कारण महत्त्वाचा गडी बाद केलाय. अगदीच मिलिंद जाबलेला तिथे अपयश आलं. जी संधी उपलब्ध करून दिली होती मात्र या ठिकाणी पहा अगदीच स्वतःच पकडला ना, अगदीच कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद केलं प्रमोदनं. फलंदाज धक्का क्रमांक पहिला मिळाला 9व्या धावसंख्येवरती. मयूर पाडगावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक मोठे पटक्यासाठी जाणला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ए नाईट क्रमांक 3 क्रमांकासाठी प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहिला. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला चेंडू, अगदी गतिवान चेंडू पाहायला मिळालाय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू निघालेला आपण पाहिलं आणि मोठ्या आपण पाहिलं तर चेंडूपासून आणि फलंदाजापासून चेंडू थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा पाहायला मिळाला. दोन्ही चेंडूवरती आपण जर पाहिलं तर प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहिलाय. मोठा फटका, अगदी स्टाईलिश फटका. या स्पर्धेतील पहिला खऱ्या अर्थाने मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय मयूर पाडगावच्या बॅटमधून 6 धाव्यांसाठी. 15 धावा धावपळकावरती. अगदी 2 चेंडू चांगले राहिले होते मात्र तिसऱ्या चेंडूवरती या उथुंग असा अगदी डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू मारला गेला. 6 धावांचा हा फटका पाहायला मिळालाय. 15 धावा धावपळकामध्ये पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज मात्र बाद झालाय. प्रमोद पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहिलाय. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. गतीमध्ये परिवर्तन, क्या बात आहे. व्हेरिएशन अगदीच पहा, हे गरजेचं आहे मित्रांनो. सातत्याने बदल करणं गरजेचं आहे तुम्हाला आणि हा बदल या षटकामध्ये आपण पाहिलं. अगदीच आधी चेंडूची षटकानंतर डॉट चेंडू पहा, अगदीच पुश करो खुश करो. मात्र या ठिकाणी चुकी घडले. चुकी सातत्याने क्रिकेटमध्ये तुम्ही चुकी करू शकत नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. पहा जिथे तुम्ही एक लेझी क्रिकेट खेळला गेला, अगदी सहजरित्या चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला मात्र फलंदाजाने पाहतात की हा चेंडू सुटला आहे, तिथून फलंदाज सुटला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. हो, आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षकाने पकडला झेल. मयूर पाडगावकरचा संपला इथे खेळ. गोलंदाज युवराज पाटील. स्ट्राईकला फलंदाज आहे स्मिथ. ओ ब्लॉक कॉलवर टप्प्याचा चेंडू. अगदी कमी उंचीचा खेळाडू आहे मात्र चेंडूला वेग पहा. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू राहिलाय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या सिंगलने पुढे 18 धावा. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. ज्या दिव संघाचा आज बरंच सिनियर खेळाडू पाहायला मिळत नाहीत परंतु जे नवीन खेळाडू सिनियर खेळाडू आहेत, जे ज्युनियर खेळाडू आज खेळ करतायत त्यांची एक चांगला त्यांच्याकडून खेळ पाहायला मिळतो. कोणतेही उणीव भासलेले पाहायला मिळत नाही. ज्या सिनियर खेळाडूंची चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. हो, अचूक फेकी. स्मिथ बोर्ड धावच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर.
आणि जिथे तुम्हाला संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं करा. कारण संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. जी संधी मिळते त्या संधीचं नक्कीच आपण सोनं करणं गरजेचं आहे. अगदीच पहा या ठिकाणी सोडकुळी संघाला थांबवलं गेलंय. आतापर्यंत सोडकुळी संघाचे पण फलंदाज पाहिले बाद झाले ते म्हणजे 3 फलंदाज बाद झालेत. तीन फलंदाज बाद. धावा पहिल्या धावपळकावरती तर 19 धावा. फलंदाज मानव बॅकफुटला सरसलेत. लॉफ्टेड फटका खेळलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक आलेत चेंडूला पकडणार. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याला पलटले. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अगदीच आपण मानवला पाहतोय. 21 धावा धावपळकावरती. गोलंदाज युवराज पहिला चेंडू सिंगल नंतर मात्र त्या ठिकाणी जर धावच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज. दुसऱ्या चेंडू तिसऱ्या चेंडूवरती 2. हो हो सुंदर डिलिव्हरी. अप्रतिम भन्नाट मारा. एक मॅग्निफिसंट डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या जर पाहिलं तर 21 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन ब्लॉकल. अगदी क्रिकेटमध्ये पाहिलं ना तर 2 शब्दांचा तिथे सन्मान केला जातो. एक तर क्रिकेटचा गॉड सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर. या ठिकाणी आदर केला जातोय. अगदीच पहिला सिंगल जर कंप्लीट केली गेली. धावसंख्या जर सिंगलने पुढे सरकत असतावेळी 22 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजा रिदम पा काय गोलंदाजी ॲक्शन. अगदीच चांगल्या दर्जाचा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल जर कंप्लीट केली गेली. धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर 23 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. सरासरी पाहिली तर प्रति षटकाची आतापर्यंत पाहायला मिळतोय. प्रति षटकाची तर 7.9च्या सरासरीने ही सरासरी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक अगदीच आपण पाहिलं डेथ वॉज स्पेशालिस्ट म्हणून. गोलंदाज मानव. राईट आर्म राऊंड. ओ या ठिकाणी बा अगदीच एज लागलं होतं. कॉट द बिहाइंड होतं मात्र यष्टरक्षा हातामधून झेल सुटला गेला. चेंडू निसटला गेलं. कोणती धाव मात्र मिळाली नाही. डॉट चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर धावा राहिल्या 23 धावपळकावरती. मानव कोटकर राईट आर्म राऊंड. हो फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू एक टप्प्याशी होतोय फरार. धावा मिळतील 4. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहिलाय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीला पलटले गेले. दुसरी धाव घेत असताना मानव मात्र धावच्या स्वरूपात बाद होऊन मैदानाच्या बाहेर. 28 वरती मिळालाय हा धक्का. 4था मानवच्या स्वरूपामध्ये. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक राहिलेत. मानवचा पहिल्या चेंडू डॉट आला. नंतर चौकार आलाय. तदनंतर सिंगल. दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झालाय. राहुल घवाले आलाय. अगदीच फलंदाज पाहिलं ज्या बॅटमधून चौकार आलाय तर म्हणजेच अक्रम हा फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज राहिलाय गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने पकडलेला झेल. आणखीन एक फलंदाज ठरलाय या ठिकाणी फेल.
चांगलं खेळ नक्कीच राहिलं दिव संघाच्या या पूर्वार्धामध्ये. पाहिलं तर मागाशी देखील पहिली मॅच जी आपण पाहिली ना मित्रांनो, नाहवा विरुद्ध सारसोली, कमी धावसंख्या राहिली होती तरी देखील त्या मॅचला बरंचसं चुरस पाहायला मिळाली, अगदी मोठी फाईट पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच आपण पाहिलीत. पुढचं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश आलाय. कॉट बिहाइंड, यष्टीच्या पाठी झेल पकडला गेला. फलंदाज आल्या पावले माघारी परतलाय. तू चल मै आया. हीच मात्र परिस्थिती निर्माण झाली सोडगोळी संघाच्या या पॅन्डलमध्ये. प्रत्येक खेळाडू येतोय आणि प्रत्येक खेळाडू या ठिकाणी हजेरी. फलंदाज मात्र बाद झालाय. 4 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती तर 28 धावा. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी. चला पुढचा मॅच. शेडसई आणि चांडगाव. शेडसई आणि चांडगाव संघाचे कर्णधार. चला पण टॉससाठी यायचं आहे. शेडसई संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. दुसरा आला होता. असा बसून राहत होता मला आपल्याला. पटका डिक्लर झोन मध्ये घोषांक क्षेत्र आहे. 1 धाव मात्र मिळते. 29 धावांचा पाठलाग करायचा. संकेत गवाळ्याच्या हातामध्ये चेंडू आहे. जर आघाडीची जोडी पाहिली मैदानाच्या आतमध्ये शाहिद आणि युवराज. हो पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे धावा धापळकावरती. 29 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल शाहिद आणि युवराज पाटीलच्या माध्यमातून. ओहो हेलिकॉप्टर उडवलाय सरळ अगदीच सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्या बात है. अगदीच त्याला पाहिलं ना तर असं वाटतं की त्याच्यामधून मोठे फटके कसे निघणार, परंतु टायमिंग प्रॉपर केलंय.
ताकदीचा वापर कमी म्हणावा लागेल, परंतु जो टायमिंग प्रॉपर पहा. आणखीन एक लेट कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदीच कव्हर पॉइंट शॉर्ट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय खेळ करतोय भाऊ, जबरदस्त चांगला खेळ चाललाय. अगदीच पहिल्या षटकाचा विचार केला ना तर संकेत गव्हाळ्यावरती हल्ले चढलेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. प्रमुख खेळाडूवरतीच या ठिकाणी आक्रमण चढवले गेले. अगदीच धावा पहिल्या धपळकावरती तर 12 धावा. 29 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा. 6 मध्ये 12 धावांची पार्टनरशिप. अगदीच सिनियर खेळाडूंची या ठिकाणी कोणतीही उणीव भासत नाही. मयूर पाडगावकर गोलंदाजीसाठी सज्ज राहिलाय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना अगदीच पॉइंट शॉटमध्ये. शॉट कव्हर पॉइंट. सिली मिड ऑफ. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. पहिला आपलं क्षेपणास्त्र वापरलं गेलं. फलंदाजाला युवराजला मात्र माघारी परतावं लागलंय. बारावरती मिळालेला हा पहिला हादरा. 12 वाजवले की काय. फलंदाज इनाईट क्रमांक 3 प्रणय. मयूर पाडगावकर अनुभवाची शिदोरी आहे. अगदीच कमी गतीचा चेंडू हाताळला गेला. फलंदाजाला अगदीच या ठिकाणी थांबवलं गेलं. डावखुरा फलंदाज आहे. एक क्षेत्ररक्षक पहा अगदी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. बारा धावा धपळकावती राहिल्यात. दुसरं षटक मार्ग असती. क्षेत्ररक्षणाची या ठिकाणी व्यूहरचना बदलत असताना 17 मध्ये 17 धाव्यांची गरज. 17 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी दीव संघाला. पहिल्याच षटकामध्ये सामना थोडंसं खुल्लं केलं होतं. सिंगल घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. अगदीच प्रणयने या ठिकाणी काय केलंय पहा की समोरचा आपला आघाडीचा फलंदाज चांगला खेळ करतोय, मग का नाही त्याला आपण स्ट्राईक देऊया. त्याला स्ट्राईक दिली. स्ट्राईक रोटेट केली. सिंगलला कंप्लीट केली. 13 धावा धावपळकावरती. बॉल टू रन्स. 13 धावा धावपळकावरती राहिल्यात. 16 मध्ये 16 धाव्यांची गरज. मयूर पाडगावकरचा पुढील चेंडू हलक्या हाताने खेळतोय. अगदीच पहा कोणतंही रिस्क घेत नाही. सिंगल वरती आपलं काम चालतोय, तो काम चालवत घेऊया. जेवढा मॅच आपल्याला नक्कीच पुढे जाता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न राहिलाय. मयूर ज्याने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी युवराज पाटीलच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदलावत असतावेळी, कारण डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज बॅटर जेव्हा असतो ना खेळपट्टीवरती तेव्हा वारंवार हा आपल्याला त्रास होत असतो. मग गोलंदाजाला त्याचे असलेला स्पेल, त्याचे असलेले खेळपट्टीवरती टप्पे बदलावे लागत असतात. दिशा भरकटली. अगदीच पहा दिशा आणि दशा, म्हणजे जर तुमचा दिशेवरती जर नियंत्रण नसेल तर सामन्याची दशा देखील तुमची बदलू शकते. अवांतर चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 15 धावा धपळकावरती पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता राहिले. धावसंख्या आपण जर पाहिली स्थिरावले 15 धावा धपळकावरती. कव्हर पॉइंट शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सिंगल धाव. रिस्क घेत नाही. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना की फलंदाज शाहिदने मारलेला तो षटकाराने धावसंख्येला आकार भरपूर मिळाला.
धावसंख्या धावपळकावरती 16 राहिले आतापर्यंत. 13 मध्ये 13 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळलाय, खोदून काढलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे मानव, सिंगल कंप्लीट, दुसरीला पलटले गेले, दुसरी धाव कंप्लीट. ओ हो, सुंदर रनिंग पाहायला मिळतोय. अगदी चित्याच्या सफळाईने जी संधी मिळते ना ती संधी वाया घालवत नाहीत. एनर्जी कुठेही वाया घालवत नाही. जी एनर्जी आहे ना ती एनर्जी चांगल्या पद्धतीने वापरत असताना स्कोअर पाहिला. षटक क्रमांक आपण जर पाहिलं, दुसरं षटक संपलं, 2 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धपळकावरती तर 18 राहिल्यात, म्हणजे 12 मध्ये 11 धावांची गरज. मागच्या मॅचमध्ये देखील असंच चित्र आपण पाहिलं होतं की 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती. इथे देखील आता आपण जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज राहिले. जे मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, अग्री बॉयज दीव आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना सुडकोली संघ. अगदी संकेत गव्हाळे एसटीच्या पाठीमागे आहे, अनुभव आहे बऱ्याचशा स्पर्धा खेळल्याचं. मात्र आज एसटीच्या पाठीमागे राहून एक प्लॅनिंग रणनीती पाहायला मिळतोय. 12 मध्ये 11 धावांची गरज. प्रणय डावखुरा गोल फलंदाज आपण ऑन द स्ट्राईकला पाहतोय. त्याच्यासाठी आपण जर पाहिलं जाळं अंतरला अगदी डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर जर पाहिलं तर डीप लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड ऑनमध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलंय. चांगला चेंडू राहिलाय, सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरा या ठिकाणी चांगला प्रयत्न राहिलाय. अगदीच रिस्क घेतली होती, परंतु ती रिस्क पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय सुरक्षितरित्या. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. ह्या चोऱ्या केल्या जात आहेत आणि खऱ्या अर्थाने मी दीव संघाच्या खेळाडूंचं कौतुक करेल, कारण मोठे फटके न घेता सिंगल डब्बलवरती त्यांचं या ठिकाणी लक्ष अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्या सिंगल डबलने देखील तुम्ही धावांचा पाठलाग सहजरित्या करू शकताय. चांगलं प्लॅनिंग, ही खऱ्या अर्थाने रणनीती असणं आपल्याकडे गरजेचं आहे. कारण पहिल्या मॅच पाहिलं तर मोठ्या धावा मोठे फटके येत नव्हते. या मॅचमध्ये देखील तसंच राहिलंय. ओ नो लुक स्टाईलने मारला फटका, परंतु एनर्जी वाया गेले की काय, कारण गोशांगे क्षेत्र आहे. सिंगल धाव मिळणार यात कोणती शंका नाही. फटका देखील चांगला खेळला होता. सिंगल धाव 20 धावा धापळकावरती. जिंकण्यासाठी जर आता पाहिलं तर 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू 9 धावांची गरज दीव संघाला जिंकण्यासाठी. अगदीच बलाढ्य संघ समोरचा पाहिला तर सुडकोली संघ आहे. मात्र सुडकोली संघाला थोडं का होईना या ठिकाणी पहा विचार करण्यास भाग पाडलाय. अगदीच दीव संघाने या ठिकाणी जी एंट्री केली आहे ना या अध्यक्ष चषकामध्ये, सुरुवात चांगली राहिली. प्रथमतः त्यांची गोलंदाजी चांगली राहिली. अगदी मोठमोठ्या फलंदाजांनी थांबवलं, धावांपासून वंचित ठेवलं. तदनंतर फलंदाजी करत असताना देखील एक प्लॅनिंग निशी त्यांचे खेळ पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. पुढचा मॅच एका बाजूला चांडगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये शेडसे यांच्या दरम्यान मॅच आहे. तिसरी मॅच. पहिला चेंडू, हो ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पहा अगदीच फटका फसलाय. झेल देखील पकडला गेला. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. धक्का क्रमांक मिळालाय, दुसरा धक्का मिळालाय. अगदीच महत्वाचा गडी बाद झालाय तो म्हणजेच शाहिद. कारण शाहिदला थांबणं गरजेचं होतं. शाहिदने बरंचसं या सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र जो अडथळा सुडकोली संघासाठी ठरत होता तो अडथळा मात्र दूर केला आहे. म्हणजेच गोलंदाज राजनं अगदी पहिला सिंगल नंतर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बाद केलं गेलं. समीकरण जर पाहिलं तर आता चेंडू आहेत 9 आणि धावा हव्यात 9. 9 चेंडू 9 धावांची गरज जिंकण्यासाठी.
हे बॉल टू रन हे इक्वेशन पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने हे या मैदानाचं नक्कीच हे अनुभव आहे. या मैदानाची साथाने अशाच मॅची पाहायला मिळतात. मानव अगदीच पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. सुरुवात या ठिकाणी चांगले राहिले, मात्र या तिसऱ्या षटकामध्ये पहा गोलंदाजाने कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. आता मात्र एका धावेने या ठिकाणी पहा डॉट चेंडू आलाय, म्हणजेच थोडंसं दबाव दिवस संघाकडे पाहायला मिळतं. 8 मध्ये 9 धावा. हो, एक त्रिफळ उद्ध्वस्त केला गेलाय. एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे की मॅच एका फटक्याने आपण संपवूया, मात्र आपल्या संघाला संपवणार का हा प्रश्न निर्माण राहिलाय. कारण लालच बुरी बात आहे. या ठिकाणी पहा मोठा फटका खेळायचा आणि सामना संपवायचा, परंतु आपण पाहतो ना की जास्तही आपल्याला भूक नसावी. अगदीच या ठिकाणी पहा 2 चेंडू डॉट वाले समीकरण बदललं गेलं, मॅचचं पारडं बदललं गेलंय, चित्र बदललं गेलंय. 7 मध्ये 9 धावा, जिथे 12 मध्ये 11 तिथे मात्र आता 7 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. हे कमबॅक खऱ्या अर्थाने सुरकोळी संघाचा पाहायला मिळतोय. मिलिंद जांभले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या षटकातील शेवटचा चेंडू 7 मध्ये 9 धावेची गरज. 7 चेंडू 9 धावा, तूच करशील काय रे त्या भावा धावा, हेच समीकरण मिलिंदकडे असणार. मात्र गोलंदाजानं करिश्मा केलाय. अगदीच आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेत. लॉफ्टेड फटका खेळला गेलाय, चेंडू आवाक्याच्या बाहेर. सीमा फार शर्तीचे प्रयत्न अपुरे पडले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही मानली, परंतु चेंडू अगदी हातामध्ये विसावत असताना शेवटच्या क्षणाला जर अगदी सीमेलगत त्या ठिकाणी पाय मात्र पडला गेला. तर नक्कीच तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी केली गेली. षटकार आहे. अगदीच या षटकारांचे हवा निघाले, कारण फटक्यामध्ये होतं वजन.
धावा मिळाल्या तब्बल अर्धा डझन. वजनदार फटका पाहायला मिळाला, कारण या नित्यांत गरज होती या फटक्याची, धाव्यांची गरज होती. आणि मिलिंद जांभळेला या ठिकाणी एक मोठा फटका खेळला गेला, 6 धावा देणारा. अगदी निर्णय थांबला होता, कारण क्रुशियल मुवमेंट होते, एक महत्त्वाचा हा फटका होता. आणि नक्कीच आपण हे श्रेय नक्कीच आपण देऊ कॅमेरामॅन, अगदीच मॅजिक मुमेंट स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने कॅमेरामॅन आमचे साहिबनं काय या ठिकाणी क्षणचित्र जिंकले पहा. एक कुशल मुमेंट, एक असा हा क्षण होता ना की एक महत्त्वाची मुमेंट होती. आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं हे कव्हरेज करत असताना आपण पाहिलं. 6 धावा मात्र मिळाल्यात. षटक क्रमांक 3 संपलंय. धावा मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धापळकावरती. 6 मध्ये जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. मात्र क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असे पाहिलेत 6 मध्ये 3 नाही झाल्यात, 6 मध्ये 1 नाही झाले, 6 मध्ये 36 झाल्यात, 6 मध्ये 40 झाल्यात, 6 मध्ये 42 झाल्यात. गोलंदाज आलाय गोलंदाजसाठी जर पाहिलं तर मानव. आणि खऱ्या अर्थाने पहिला चेंडू मानवचा. हो, चांगला फटका खेळला गेला. चेंडू हवेमध्ये राहिलाय, फलंदाज फसलाय. पहिला ब्रेक थ्रू आपल्या स्पेल मध्ये. फलंदाज मैदानाच्या बाहेर. प्रणय बास झालाय. अगदीच पहा, धक्का क्रमांक मिळालाय दीव संघाला 4था. 6 मध्ये 3 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बास झाला. खऱ्या अर्थाने मानव जर पाहिलं तर फार्मसी अगदी मेडिकल चालवत आहेत. त्याला माहिती आहे कोणत्या पेशंटला कोणत्या पद्धतीचं आपण औषध द्यायचं, आणि तेच प्रात्यक्षिक पाहिले की कोणत्या फलंदाजाला कशा पद्धतीचं चेंडू आपण हाताळायचं. पहिला अगदी औषध दिला त्या पेशंटला, त्या औषधामध्ये आपण पाहिलं तर समोरच्या अगदीच पेशंटला बरं केलं, म्हणजेच आपल्या संघाला एक अपेक्षा या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण केले. परंतु 5 मध्ये अजूनही 3 धाव्यांची गरज. हा सिंगल. हो, इथे मात्र पहा चुकी घडली. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. एकदा कदाचित जर हा चेंडू नॉन स्ट्रायकरला क्षेत्राच्या आतमध्ये सोपवला असता, फेकी कदाचित केली असती व्यवस्थितरित्या, तर फलंदाज देखील बाद झाला असता. मात्र नशीब आहे, अगदी सिंगल कंप्लीट केली गेली. 1 धाव कंप्लीट केली गेली. 2 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4. 4 मध्ये धावा हव्यात 2. 4 चेंडू 2 धावा. मिलिंद भावा, काय करशील, तुझीच हवा. हा मात्र समीकरण पहा. संकेत घवाळेचं प्लॅनिंग अगदी आपण पाहिलं. क्षेत्ररक्षणामधील केंद्रबिंदू म्हणून पाहिला जातं यष्टीरक्षकाला. तो यष्टीच्या पाठीमागे संकेत घवाळे. 4 मध्ये धावा करायच्या आहेत 2. हाय व्होल्टेज मुकाबला, चुरशीची मॅच मैदानाच्या आतमध्ये. मानवकडे गुंगीचा औषध आहे. हो, कॉटन बॉल, क्या बात है. मानव मात्र या ठिकाणी पहा हात लावेल तिथे सोनं. अगदी सामन्याला एक वेगळी कलाटणी पाहायला मिळतोय. मिलिंद जांभळेचा देखील अडथळा दूर केला गेलाय. चेंडू शिल्लक राहिले 3. धावा हव्या जिंकण्यासाठी 2. जर सामना बरोबरीत सुटला, टाय झाली तर सुपर ओव्हर. काम नसेल तर खाली उतरा, मारेल बघा तुम्हाला. चला खाली, काम नसेल तर. काय काम आहे? ओहो, बाप रे बाप, डोक्याला ताप. इथे काय करून बसलंय पा. झेल हातामध्ये होतं. मानवला औषध दिलं होतं, मात्र झेल खऱ्या अर्थाने सुटलं गेलं. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. आता मात्र सामना बरोबरी सुटलाय. चेंडू शिल्लक राहिलेत 2.
आणि धावा हव्यात. एक आमच्या स्कोररला देखील या ठिकाणी घाम फुटले पा. ऋग्वेद वाडकर काय स्कोररचं काम करतायत. विकेट आतापर्यंत जर पाहिलं तर 5 फलंदाज बाद झालेत. विकेटचं इथे मात्र 5 फलंदाज बाद झालेत. 2 सॉरी चुकीची दुरुस्ती, प्रमोद बाद झालाय. 6 फलंदाज बाद झालेत. 2 चेंडू एका धावेची गरज. मात्र मानवकडे असलेले हे अगदीच सामन्याला चित्र बदलवणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये तुमचं क्षेत्ररक्षण हे खूप महत्वाचं असतं. मानव पुन्हा जवळची ट्रॅकवर राईट आर्म, मोठा फटका खेळलाय. लॉफ्टेड चेंडू फटका, झेल पकडला, खेळ संपलाय. काय चाललंय या स्पर्धेतील सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? या मॅच मधील सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? एक चेंडू एका धावेची गरज. मानवनं मात्र या ठिकाणी पहा अगदीच गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने फलंदाजांचे तारांबळ उडवले. 3 फलंदाजांना घरचा रस्ता दाखवलाय. 1 फलंदाजाला धावची स्वरूपात बाद केलंय. अगदीच चौथा हादरा देखील मिळाला असता. जर कॅच पकडला असताना असतील मिड विकेट मध्ये तर फलंदाज तो देखील बाद झाला असता. अगदीच पहा एकामध्ये एका धावीची गरज. मानव आज मानवचा नक्कीच दिवस आहे. फलंदाजी देखील मानवकडनं चांगली राहिली आपल्याला पाहिली. 1 चेंडू एका धावेची गरज जिंकण्यासाठी. 1 चेंडू एका धावेची गरज. प्रत्येकाचा काळीज पहा दोन्ही संघाचं कसं झालं असेल. अगदीच प्रेशर प्रेशर. या प्रेशर ज्याप्रमाणे प्रेशर कुकरला शिट्टी लावली जाते तशीच या ठिकाणी शिट्टी मात्र कोण वाजवणार, फलंदाज की गोलंदाज? 1 चेंडू एका धावेची गरज. कोण जिंकणार की सुपर ओव्हर होणार? 1 चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती करतोय दोन्ही संघाला. क्षेत्ररक्षण पहा कसं सजवलं. 1 धाव थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी. सिंगल धाव घेणार का क्षेत्ररक्षक? त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. महत्वाचा हा मॅच पाहायला मिळाला. क्रुशियल मुवमेंट तयार झाली होती मात्र मॅच जिंकले ती म्हणजेच अग्री बॉयज दीव या संघानं. चांगल्या दर्जाचा खेळ राहिला. मानवची या ठिकाणी चर्चा सातत्याने पाहायला मिळेल कारण या मॅच मध्ये